दिव्यांगाचं 6,000 रुपये मानधन आहे। 7 तारखेला जे मीटिंग CMनं घेतलं ते कर्जमाफीचा विषय आहे। दिव्यांगाचं 6,000 रुपये मानधन आहे। 7 तारखेला जे मीटिंग CMनं घेतलं त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही, तो विषय आहे। मेंढपाळ आहे, मच्छीमार आहे, घरकुलाची किंमत वाढवून भेटली पाहिजे आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHSमधून व्हावे, यासाठी हे आम्ही सगळं आंदोलन करतो आहे। 8 तारखेला आमची रॅली निघेल, 15 ते 20 हजार शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी होणार आणि ते झाल्यानंतर मोजरीला एक मोठी सभा होणार आहे। सभेचं रूपांतर उपोषणामध्ये आम्ही करू। नेमकी कुठून रॅली निघणार? गाडगेबाबा समाधीपासून तर मोजरीला। संजय गांधी निराधार योजना अतिशय महत्त्वाची योजना, ज्याकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे किंवा त्या मानधनीमध्ये वाढ होण्यासाठी कोणतीही मदत न केल्यामुळे बच्चूभाऊ कडू पुन्हा एकदा उभे राहिले आहेत। बच्चूभाऊ कडू नेहमीच इथे प्रयत्न करत आहे की निराधारांसाठी इथे पैसे वाढण्यासाठी, पेन्शन वाढण्यासाठी। सध्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त 1500 रुपये सरकार देत आहे, परंतु GR निघतात इथे वेळोवेळी जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होत नाही। जसे लाडकी बहीण योजनेसाठी 1,500 रुपये सरकार मदत करत आहे, परंतु निराधारांना गरज असते, कोणाचाही आधार नाही, त्यामुळे सरकारने नक्कीच इथे लक्ष द्यायला पाहिजे आहे व बच्चूभाऊ कडू पुन्हा एकदा आपल्यासाठी उभे राहत आहे, आंदोलन पुकारत आहेत, उपोषण पुकारत आहेत की दिव्यांगाचे 6,000 रुपये मानधन वाढलंच पाहिजे आहे। व अजून बाकी सुद्धा विषय आहे की 7 तारखेला जी मीटिंग होती त्यामध्ये सुद्धा कोणतेही चेंजेस न झाल्यामुळे, बदल न झाल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा इथे आंदोलन पुकारलं आहे। म्हणजे बाकीचे विषय आहेत, मेंढपाळ आहे, मच्छीमार आहे, किंमती वाढीसाठी आहे, कर्जमाफीचा विषय आहे, त्यांनी शेतकऱ्यांसाठी सुद्धा नेहमी उभे राहिले आहेत। तर बच्चूभाऊ कडू नेहमीच प्रयत्न करत आहे की दिव्यांगांना 6,000 रुपये कसे होतील व ते वाढ होण्यासाठी नक्कीच मदत करत आहेत। आपण सुद्धा त्यांना साथ दिली पाहिजे आहे। सध्या 1,500 रुपयेमध्ये काहीच होत नाही, महागाई इतकी वाढली आहे। औषध पाण्याचा खर्च असो, त्यानंतर किराणा माल असो, बरेच दिव्यांग आहे की त्यांना काम करता येत नाहीत व पेन्शनची खूप दिवसांपासून वाट सुद्धा पाहत आहेत। बरेच दिव्यांग जे बांधव आहेत ते जवळजवळ ऑक्टोबर महिन्यापासून त्यांचे पैसे सुद्धा जमा झाले नाहीत। वेळोवेळी ते GR निघतात, परंतु हे पैसे जमा होण्यास काही मदत होत नाही। त्यासाठी नक्कीच इथे बच्चूभाऊ कडू प्रयत्न करत आहेत दिव्यांगाचे 6,000 रुपये मानधन वाढीसाठी व इथे कर्जमाफीचा सुद्धा एक महत्त्वपूर्ण विषय त्यांनी मांडला आहे। तर सरकार आता बच्चूभाऊ कडूंना किती रिस्पॉन्स देतील किंवा किती मदत करतील हे सुद्धा पाहायचं आहे। जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करायचं, जेणेकरून आपले बांधव आहे एकत्रितपणे उभे राहतील व संजय गांधी निराधार योजनेचे 1,500चे जे मानधन आहे ते 6,000 रुपयेमध्ये नक्कीच व्हायला पाहिजे आहे। तरी ते बच्चूभाऊंसाठी नक्कीच हे प्रयत्न आहे, ते नक्कीच प्रयत्न करत आहे आपल्यासाठी, तर नक्कीच आपण सपोर्ट करायला पाहिजे आहे। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।